नमस्कार श्रोताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोतादांना श्री स्वामी समर्थ. तर आज आषाढी एकादशी आहे. तुम्हा श्रोतादांना खूप खूप शुभेच्छा एकादशीच्या. आणि देवपूजा वगैरे झालीत. आज ये ना झेप्टोवरून फुलं मागवली होती यशने. तर इतके छान मस्त फुलं आले ना. एका ताईने मला सांगितलेलं कमेंट करून झेप्टोवर भेटतात म्हणून. त्या ताईंचे मनापासून आभार. मस्त सगळ्या कलरचे फुलं मागवलेले, तुळशीपत्र वगैरे सगळं मागवलं. आत्ता देवपूजा झाली. तुळशीचं पान घालून हे बघा छोटंसं आहे नैवेद्य, दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला. आणि इकडे विठ्ठल रुक्मिणी माताला आपलं इथं मी वेगळं हे करून इथे पूजा केली. इकडे सेपरेट असे मांडणी करून हार वगैरे तर नव्हते मागवले, पण स्वामींना वगैरे पण अभिषेक वगैरे करून मस्त छान असं तुळशीपत्र वगैरे आणि फुलं अर्पण करून पूजापाठ झालीत. आत्ताच पूजा झाली, अजून अगरबत्ती वगैरे चालूच आहे. पण हवा एवढी चालली आहे ना, दिवे राहायला थोडंसं मुश्किल होतं आहे. अशी मस्त झाली देवपूजा. इकडे पण तुळशीपत्र घातले आणि दूध साखरेचा नैवेद्य. आता नंतर जे काय बनेल ते. आज आहे ना साहेबांची सुट्टी आहेत म्हणून तो अशी मी सुरुवात केली इकडनं. ते झोपलेले आहेत म्हणून इतकी गपचूप हळूहळू पूजा करून घेतली, न आवाज करता एकदम स्लो. का एकच दिवस भेटतो तेवढा. आज त्यांना बाहेर जायचे थोड्या वेळानंतर. तर म्हटले झोपू द्या आरामात, अगदी 12 वाजेपर्यंत त्यांना झोपू द्या, आवाज करायचा नाही, काही नाही. चुपचाप देवपूजा केली, सगळं आवरलं आहे. आता यशसाठी जेवण बनवायचं. आमचं तिघांचा आहे उपवास. यशला आणि भाभीला चपाती वगैरे करायच्या आहेत मला. आता काय आहे ते करून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते. हे बघा तिकडे देवपूजा वगैरे झाली आणि नंतर मी इकडे शेंगदाण्याची आमटी बनवली उपवासाची. कोथिंबीर वगैरे नाही काही घातलं हां, फक्त जिऱ्याची फोडणी दिली थोडीशी मी. आणि पातळसर अशी शेंगदाण्याची आमटी बनवली. बटाटे उकडलेले होते पण मी नाही घातले याच्यामध्ये. आणि साबुदाणा बनवला आहे. आता देवाला नैवेद्य वगैरे ठेवून दिला आहेत ना, साबुदाणा बनवून असं गरम करून झाकून ठेवला आहे. आणि इकडे मी यशला पनीरची भुर्जी बनवलीत. चपात्या केल्या, खूप थोडेसे चपात्या केल्या. भाभीला 2 आणि यशसाठी 3-4 चपात्या अशा करून ठेवल्या. किचन भांडे वगैरे सगळं झालेत, भाभीचं आवरलं आहे. आणि मिरच्या पण तळल्या थोड्याशा, कारण साबुदाणा मी फिक्का बनवला एकदम, कारण मला तिखट नाही खाता येते. साहेबांना लागले, दीदीला लागले तर मिरच्या तळून ठेवल्या अशा, मीठ घालून ठेवलं यामध्ये. तर असं झालं. आज फक्त हे उपवासाचं एवढंच. संध्याकाळी बघू काय बनवायचं काय नाही. तर त्यांना दुपारी खिचडी वगैरे झाली. साहेबांची वाट बघता बघता मी 3-3:15ला साबुदाणा खाल्ला. ते काय आले नाही लवकर. आत्ता आले ते थोड्या वेळापूर्वी, 7-7:30 वाजता आले. मग आता काही खाल्लं नाही, चहा पिले. ते बाहेर काम होतं, बोलले बाहेर जाणार आहे, काम होतं, ते बाहेर गेलेले. आणि मंदिरात जायचं झालं, पण आज मंदिरामध्ये एवढी गर्दी ना, तर म्हटले ते आले दिवसभर थकून, आता कुठं परत उभं राहायचं. पण आता एकानं मैत्रिणीला बरं नाही म्हटली, जरा तिकडे जाऊन येऊ आता थोडासा वेळ, 5-10 मिनटं तिथं बसू आणि यायला होईल, कारण परत वेळ भेटायचा नाही यांना. मंदिरात गेलो असतो पण जाऊ दे, पाऊस वगैरे पण चालला आहे. तर असं वाटतं जाऊ की नको जाऊ. जाता तिथूनच भेटला टाईम तर पाया पडून घेईल, आणि गर्दी वगैरे असली तशीच येईन. मग चला, मग दिवा वगैरे सकाळचा चालू आहे बघा. तुपाचा दिवा वगैरे जो लावलेला होता ना, चालू आहे. इकडे तेलाचं चालू आहे आणि इकडे तुपाचा दिवा चालू आहे. सकाळपासून कंटिन्यू चालू आहे. यशने ऑनलाईन फुलं मागवली होती, मला एवढं बरं वाटलं ना. का आता असं करणार बाबा, नाही भेटलं ना, भले पैसे जास्त जातात, महाग पडतात, भरपूर महाग पडतात ऑनलाईन, पण ठीक आहे, भेटून जाते ना वस्तू. चला ठीक आहे. परवा बाजारात गेले होते ना, तर 150 रुपये किलो होते तिथं. नुसते पिवळे झेंडूचे फुलं फक्त 150 रुपये किलो होते. तर ते तिथं नाही घेतले, पण हे सगळ्या कलरचे यशने मागवले. चला आता बाहेर बघूया थोडंसं. मैत्रिणीचं तर काही घेणार नाही मी व्हिडिओ वगैरे, पण असेच जाऊन येते जरा. आज दिवसभर पाऊस नव्हता आमच्याकडे, आता थोडासा चालू झालेला. नाही तर आषाढी एकादशीला असा खूप पाऊस असतो. मस्त वाटतंय असं इथं वातावरण.
आता निघालो इथून आणि पाऊस यायला लागला आहे. लाईट येते तोंडावर. इथं थांबलेलो, काम झालं माहिती इकडे आलेलो, थोडा वेळ बसलो. आता निघालो घरी जायला, पण पावसात भिजावं लागणार आहे आता. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार श्रोतांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आता अगदी 11:30 वाजायला आले, तेव्हा आता मी मोबाईल घेतला हातामध्ये आणि रात्री बाहेर वगैरे जाऊन आले, पण पाऊस चालू होता. मग घरी आल्यानंतर काहीच नाही केलं ना, व्हिडिओ एडिट केला ना काही. आणि कालपासून मी जास्त काही घेतच नाही. मेन म्हणजे हे सगळे घरामध्ये, कोणाचा झोपायचा टाईम, कोणाचा उठायचा, कोणाचा आरामाचा, कोणाचा काय. त्यामुळं म्हटले जरा व्हिडिओ न घेतलेले बरे. थोडंसं त्यांच्यामध्ये जर एक दिवसात सुट्टी तर थोडासा, साहेब पण घरी होते. घरी म्हणजे दुपारपर्यंत होते, दुपारून गेले. नंतर मग रात्रीच आले ते. दिवसभर तर काही खाल्लं पिल्लं नव्हतं. मग रात्री गेलेली बाहेर, तर तुम्हाला बोलले मैत्रीकडं वगैरे गेले तर. आणि तिकडनं येता येता काय केलं, हे बघा हे बनवून आणलेत, जोडे बनवलेत हे ना. आत्ता बनवले मागे ना, ते खूप मोठे झाले पायामध्ये. आता हे पावसाच्या दिवसामध्ये वगैरे खाली गेले वगैरे ना, तर असे पायाला खूप चिमटे बसतात, असे जाड झाले जास्त. हे थोडेसे छोटी साईज बनवली, असे खुल्लेच आहेत पण छोटे साईजमध्ये. बघा जरासे असे नाजूक, पावसाळ्यात दिवसामध्ये तरी असे घालायला होते. पहिले पण जे आहे ना 2 जोड, ते पण असे मोठे मोठेच आहे, म्हणून हे जरा थोडेसे छोटे घेतलेत. बघा हातावर ठेवून नंतर तुम्हाला डिझाईन दाखवते. नाजूक एकदम मस्त आहेत पण असे. ते आता रात्री खूप उशीर झालेला, आणि जे तिथं ते असे एक तोडून एक करावं लागतं ना, ते नव्हते. आज वगैरे जाऊन मग इकडे पायामध्ये घाले. तुम्हाला डिझाईन दाखवते पहिली. हे बघा असे सुट्टेच आहे, ते पिळ्याचे वगैरे नाही घालत आहे मी कधी. हे असे ही डिझाईन आहेत. बघा दिसतीत का नाही काय माहिती, तुम्हाला पण दाखवते मी. तर याचं बघा इथं हे जे असं येतं असतं ना, हे थोडंसं तोडून ते पायामध्ये घालून देतात. हे असे घेतलेत मी, मला आवडले. असे छोटे नाजूक आहे ना, आवडले. पायामध्ये जे आहे ना ऑलरेडी खूप मोठे मोठे झालेत ते. आता असेच ठेवते डबेमध्ये. डबी वगैरे बघ किती सुंदर दिलीत, एकदम छान अशी मस्त डबी दिलीत पॅक करून. भारी वाटते. तर संध्याकाळी जाईल आणि करेन. आता ना आज भाभी नाही आहे, भाभीने सुट्टी घेतली. आता बराच दिवस झाले भाभीने सुट्टी घेतली होती, लाईटी बंद केली. हे बघा देवपूजा वगैरे सगळं झालेली आहे, दिवे वगैरे चालू आहे. तिने ना आता 1 महिना झाला सुट्टी घेतलीच नव्हती. तिचं पण एक हात आहे ना दुखायला लागलं आहे भाभीचं. जरा म्हटलं घे, असू दे काही नाही, मी करून घेईल. आज काही जास्त जेवणाचा लोड नाही. यश बाहेर जाणार आहे जेवायला. दीदी काय ते नाईटमुळे झोपलेली असते दिवसभर, खाण्याचा काही पत्ता नसतो. आणि साहेब आणि मीच आहे, मग म्हटले जास्त काही करतच नाही. तर आता मी इकडे काय सुरुवात केली. आता इथे ना मी डाळ भाताचा कुकर लावून दिला आहे. दुधाची पिशवी गरम व्हायला ठेवते. तुम्हाला बोली असं चम्मच टाकून देते आणि गॅस बारीक ठेवते. बघा एकदम बारीक गॅस, आणि असं म्हणजे वरती जात नाही. आणि इकडे जी सासूबाईने गवारी दिलेली ना, ती निवडलेली होती मी. आता धुवून ठेवली स्वच्छ चांगली. आता याची भाजी बनवते, साधी सिंपल याची लाल भाजी, म्हणजे लाल तिखट घालून आपली, आणि डाळ भात वगैरे. आता याची काही मी रेसिपी वगैरे घेत नाही ताई, डायरेक्ट बनवून झालं की दाखवते. मग गवारीची भाजी खूप वेळा दाखवलेली, नंतर अजून आहे एक वेळेची, ती बनवेल तेव्हा दाखवेल. आता पटापट आवरून घेते. 11:30 झाले. कपडे वगैरे सगळं मी टाकून दिलं, कपडे वगैरे सुकायला घातले. बाहेर इकडे स्टँडवर टाकले का पाऊस खूप चालला. मी विंडो वगैरे बंद करून घेतले, भरपूर पाऊस चालला आहे. आता सगळं बनवून घेते. आणि दीदीने ना ओलं सगळे ताईसाठी पर्स वगैरे मागवले, ते तुम्हाला दाखवते मग. कारण मला घेतलेले ना तेव्हा तसेच अवेलेबल नव्हते, मग जरा तिने त्यांच्यासाठी पण मागवले, तर ते तुम्हाला नंतर दाखवते. पण पहिलं आता पटापट बनवून घेते. तर बघा झालं आहे माझं बनवून. आवरून वगैरे पण झालं सगळं, भांडे किचन वगैरे सगळं आवरून घेतलं मी. आता भाभी नसलं मला कसं पटापट आवरून घ्यायचं असते. तर काय काय बनवून झालं दाखवते तुम्हाला. तुरीचं वरण बनवलं आहे फक्त, मी नैवेद्य वगैरे ठेवून दिले आहेत. गवारीची भाजी, हा सुरती कोलमचा आज भात बनवला आहे मी. इंद्रायणी संपलेत. चपात्या वगैरे झाल्यात. दूध असं चाळणी ठेवून थंड व्हायला ठेवलं आहे, म्हणजे नंतर फ्रीजमध्ये ठेवून देईल. सगळं आवरून झालेत. देवाचा नैवेद्य वगैरे मी सगळं ठेवून दिलं आहे तिकडे. गोडाला काही बनवलं नाही, श्रीखंड होतं. कारण श्रीखंडचा डबा तसंच राहिला. असं तरी म्हटलं खोललं तर थोडं थोडं संपवून जाईल. आणि गोड खायला कोणी आहेच नाही घरामध्ये. यश तर खातच नाही, दीदी झोपलेली. साहेबांना गोड पदार्थ जास्त आवडतच नाही, आणि मला खायचं नाही. मग ते बनवायचं कोणासाठी असं म्हणून मी काही गोड बनवलंच नाही. आता पाऊस जरासं बंद झाला आहे. मी आता विंडो वगैरे खोलून दिल्यात.
तर चला आता मी जेवते वगैरे आणि थोड्या वेळाने नंतर मी तुम्हाला पर्स वगैरे खोलून, कारण इथं दिदी झोपलेली, तिथं मला ते खोलखाल करायला आवाज जाणार. ती झोपलेली तिकडं, तिला नाईटला जायचं आहे ना, मग थोडा वेळाने उठेल ती. पण आता मी जेवण वगैरे थोडा आराम करते, नंतर ती उठली की मग मला उठावं लागतं परत. भेटते मग तुम्हाला नंतर. चला, हे बघा मी तुम्हाला बोलले होते ना, दीदीने पर्स वगैरे घेतले स्नेहाला, ताईला वगैरे. तर पण तिने ना असं रॅप करून आणलेलं, मला माहीतच नव्हतं. मला वाटलं ओपन आहे, तिला असं बॉक्स पाठवून द्यायचं होतं तिकडे. तर मला बोलली तर ते कधी आता येतील, कारण ताई बोलल्या ते आता मी, आणि नावं टाकून दिलेत. हे बघा, आणि ही ताईसाठी पर्स घेतली, सेम जशी माझी आहे ना तशीच घेतली. आणि हे स्नेहाला घेतलं आहे, काहीतरी गिफ्ट आहे. आणि स्नेहाला अशी वेगळी थोडी पर्स पण घेतली, जरा ती आता जाती ना कॉलेजला वगैरे इकडे तिकडे, तर किंवा बाहेर पण जाती तिच्यासाठी. तर असं पॅक करून घेतलं तिने, आणि मला नव्हतं माहिती. मला बोलली असं बॉक्समध्ये ना पाठवून देते तिकडे. चला बरं आहेत, असू द्या, प्रेमाने घेतले ते. कारण ना उल्हासनगरच्या ताईचं आणि दीदीचं खूप म्हणजे खूप भारी बॉन्डिंग आहे दोघींचं, एकदम मस्त. तिने ॲड्रेस वगैरे टाकून ठेवला आहे, बोली पाठवून देते मी असं. म्हटलं पाठवते कशाला, येतील तर बोली जाऊ दे, जेव्हा येतील तेव्हा पाठवून देते. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि दीदीला आहे ना हे आलेत बघा आता काहीतरी प्रमोशनसाठी आले, जेवणाचंच आहे असं काहीतरी, कुकर आहे की काय मला माहिती नाही, पण आलेत. मला बोलली हे तुझ्या किचनचं उपयोगी वस्तू आहे. पण आता जेव्हा खोलेल ना तेव्हा पॅक आहेत, एकदम पॅकिंग आलेले. ते इंस्टाला वगैरे असतं ना दीदीचं, तर आले काय माहिती, माझ्या उपयोगाची वस्तू म्हटल्या भारी. आणि काहीतरी कुर्ती वगैरे की काहीतरी टॉप पण आले तिला प्रमोशनसाठी, असे आले ते. आता दीदी कशी फॅशनेबलच घालते सगळं, दीदी काय असं नॉर्मल घालत नाही जास्त, काय त्याच हिशोबाने येतं तिला. आणि आम्हाला ना आवडतं खूप जणांच्या असे आहे का तुमची दीदी छोटे कपडे घालते काय, पण आम्हाला अजिबात प्रॉब्लेम नाही. आमची दीदी जशी घालते ना तशी खूप छान दिसते. तर कोणी काही बघत असेल ना त्याने अजिबात जज करू नका, ती काय घालते कसं घालते, कारण मला ऐकायला आलं म्हणून मी बोलते. इकडे तिकडे पण बोलतात, असू दे, काही फरक पडत नाही आम्हाला. आमची पोरगी कशी आहे काय नाही आम्हाला माहिती, त्याच्यामुळे कोणी काही टेन्शन घेऊ नका. चला असू द्या, आता ती जेव्हा ओपन करेल तेव्हा मी दाखवेल तुम्हाला. सगळेच नाही हां, कोणी कोणीच असं एखादं कडू कारलं तेच बोलतं, बाकी सगळ्यांना नाही. एखाद्याला जरा खूपच मुलीबद्दल आहे ना असं हे असतं, प्रॉब्लेम असतो मुलीबद्दल. आणि मला पर्सनली पण एक कमेंट केली, तुमची मुलगी अशी कपडे घालते, तुमचं जातं काय, मी तर बोलेल, स्पष्ट बोलेल, तुमचं काय जातं आहे, आम्हाला आवडतं आहे ना, राग आला तरी आला चालेल. चला असू दे, हा झाला दीदीचा विषय. आता मम्माला त्यांना तिकडे, माझे दोन्ही मुलं ना मम्माच बोलतात त्यांना, जसे ते स्नेहान ते मला बोलतात ना, माझे पण दोन्ही मुलं त्यांना मम्माच बोलतात. त्यांच्यासाठी हे दीदीसाठी पार्सल आहे, आणि हे काहीतरी माझ्यासाठी उपयोगी वस्तू, पण ती आता जेव्हा ओपन करेल तेव्हा दाखवेल. आणि साहेबांनी ना तिकडं मार्केटला जायला नव्हतं भेटलं, तर इकडनंच हे आणलेत, सफरचंद आणले बघा. असे इकडं नॉर्मल आणले ना दुकानातून वेगळे, तर इतके बरोबर नसतात. आणि हे ऑरेंज वगैरे 2 किलो सफरचंद आणि 2 किलो ऑरेंज आणले ते, मार्केटला जायला वेळ नाही आहे. आणि कांदे आणले, कांदे संपलेले, 5 किलो कांदे आणलेत. आता कांदे संपले होते माझे 5-5 किलो आणले ना, आता मोठे मोठे आणले. आता ना कांदे एकदम छोटे छोटे राहिले होते घरामध्ये, मी आणतानाच बोलले मोठे कांदे घेऊन या, म्हणजे कापायला पटकन होतं. तर चालेल, आता हे झालं आहे, हे ठेवून द्यायचं आहे सगळं. बघूया, वातावरण तर एकदम मस्त आहे, छान वातावरण आहे, सुंदर अशी हवा चालली, पंख्याची गरज नाही पडत आहे, भारी वाटतं आहे असं वातावरण, खूप सुंदर. आणि झाडं वगैरे आणलेले बघा किती छान असे वाढलेत, बेलाचे झाडं खूप वाढले. संगीता मला बोलली मला एक झाड ठेव बेलाचं, काढून ठेवण्यात तिला एका वेगळ्या कुंडीमध्ये लावणार आहे. आणि मला एका ताईने सांगितलेलं, ताई तुळशीचे म्हणजे आपले हे असतं ना वरती मंजूळ वगैरे, ती मंजिरी काढून घे. मी काढले, भगवंताला अर्पण केले, आणि त्याचे बी आता नाही का कुंडीमध्ये टाकणार आहेत. तर मस्त झाडं आली ती बघा. ते जो नागवेलीचं आहेत ना ते पण फुटले, तिथे पानं फुटले त्याला वरती, छान आहे. चालेल, चला आवरून घेते आता बाकीचे कामं. चला आता हे सगळं सामान दाखवलं मी तुम्हाला, जे काय होतं ते. आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.